नमस्कार. सहाय्यक यांनी नवीन नोंदणी कशी करावी याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. प्ले स्टोअर वरून ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲप डाउनलोड करा. यानंतर आपण स्वागत पेजवर या. डावीकडे स्क्रोल करा. ॲप वापरण्यासाठी आवश्यकता आपल्याला येथे दिसेल. परत डावीकडे स्क्रोल करा. यानंतर आपण महसूल विभाग या पेजवर या. सुरुवातीला आपला महसूल विभाग ड्रॉप डाउन मेनू मधून निवडा व हिरव्या बाणाच्या बटनवर क्लिक करा. यानंतर आपण लॉग इन पद्धत निवडा या पेजवर या. येथे इतर या बटनवर क्लिक करा. त्यानंतर आपण लॉग इन पद्धत निवडा या पेजवर या. यामध्ये सहाय्यक म्हणून लॉग इन करा यावर क्लिक करा. सहाय्यक म्हणून नवीन नोंदणी करा यावर क्लिक करा. पहिले नाव, आडनाव, मोबाईल नंबर व ईमेल आयडी नमूद करा. पुढे जा या बटनवर क्लिक करा. आपण सहाय्यक म्हणून नवीन नोंदणी करा या पेजवर या. नोंदणी करत असलेल्या मोबाईल नंबरवर पाठविलेला सांकेतांक येथे प्रविष्ट करा. ईमेल आयडी चौकटीमध्ये मोबाईल क्रमांकावर पाठविलेला सेम सांकेतांक प्रविष्ट करा व पुढे जा यावर क्लिक करा. आधार नंबर प्रविष्ट करा व पुढे जा यावर क्लिक करा. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठविलेला सेम सांकेतांक येथे प्रविष्ट करा. महत्वाचे, आधार क्रमांक बंधनकारक नसल्याने तुम्ही आधार क्रमांक न नमूद करता पुढे जाऊ शकता. यानंतर आपल्याला हवा असलेला पासवर्ड प्रविष्ट करा. पासवर्ड पुन्हा प्रविष्ट करा व पुढे जा यावर क्लिक करा. यानंतर आपण या पेजवर याल. येथे विभाग आपल्याला आपोआप दर्शविला जाईल. जिल्हा निवडा, तालुका निवडा व गाव निवडा. त्यानंतर पुढे जा यावर क्लिक करा. बँकेचे नाव प्रविष्ट करा. शाखा कोड प्रविष्ट करा. IFSC कोड नमूद करा. बँकेचे खाते क्रमांक प्रविष्ट करा व पुढे जा या बटनवर क्लिक करा. बँक खाते क्रमांक प्रविष्ट करणे अत्यंत महत्वाचे आहे, अन्यथा आपल्याला पैसे प्राप्त होणार नाही याची दक्षता घ्यावी. यानंतर तलाठी यांच्याकडे मान्यतेसाठी प्रलंबित आहे असा संदेश आपल्याला दिसेल व तलाठी यांच्या मान्यतेनंतर तुम्ही लॉग इन करू शकता. यानंतर शासन निर्णय म्हणजे GR व सहाय्यक यांची जबाबदारी प्रक्रिया आपण जाणून घेऊया. शासन कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2024/157/10A दिनांक 14 ऑक्टोबर 2024 च्या GR नुसार सहाय्यक नेमणूक करण्यासाठी तहसीलदार स्तरावरील काय कार्यपद्धती आहे हे आपण समजून घेऊया. तहसीलदार प्रत्येक गावासाठी कोतवाल, ग्राम रोजगार सेवक, आशा सेविका व ग्रामस्तरीय मानधनावर कार्यरत इतर विभागांचे कर्मचारी यामधून एका सहाय्यकाची नियुक्ती करतील. जास्तीत जास्त 1500 ओनस प्लॉट करता एक सहाय्यक याप्रमाणे सहाय्यकाची नियुक्ती करण्यात येईल. एक गाव किंवा अनेक गावे एकत्र करून जास्तीत जास्त 1500 ओनस प्लॉट संख्येपर्यंत पीक पाहणीसाठी सहाय्य करणे व उर्वरित पीक पाहणी नोंदविणे हे कामकाज एका सहाय्यकाला देता येईल. कमी ओनस प्लॉट असणाऱ्या गावांचे एकत्रीकरण करून 2 किंवा त्यापेक्षा जास्त गावे एका सहाय्यकास नेमून देण्यात येतील. ज्या गावांमध्ये 1500 पेक्षा जास्त ओनस प्लॉट आहेत त्या गावांमध्ये एक पेक्षा अधिक सहाय्यकांची नेमणूक करता येईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये एका सहाय्यकाकडे 1500 ओनस प्लॉट पेक्षा जास्त ओनस प्लॉटचे कामकाज देता येणार नाही. सहाय्यक नेमणूक केल्यानंतर सहाय्यक म्हणून काम करण्यासाठी
संबंधित कर्मचारी डिजिटल क्रॉप सर्व्हे म्हणजेच DCS मोबाईल ॲप मधून नोंदणी करतील. सहाय्यक नोंदणीस तलाठी व त्यांच्या वेब पोर्टल मधून मंजुरी देतील व त्यानंतरच सहाय्यक मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी नोंदवू शकतील. यानंतर सहाय्यकाची जबाबदारी आपण समजावून घेऊया. सहाय्यक हा शेतकरी स्तरावरील पीक पाहणी कालावधीमध्ये शेतकऱ्यांना पीक पाहणीसाठी मदत करेल. त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवेल. शेतकरी स्तरावरून किमान 80% पीक पाहणी पूर्ण होईल याची खात्री करेल. शेतकरी स्तरावरील पीक पाहणी कालावधी संपल्यावर उर्वरित खातेदारांची पीक पाहणी ही पीक पाहणी DCS मोबाईल ॲप मधून त्यांचे लॉगिनने पूर्ण करणे इत्यादी जबाबदाऱ्या पार पाडेल. शेतकरी स्तरावरून नोंदविण्यात आलेल्या पीक नोंदींपैकी 100% पडताळणी सहाय्यक स्तरावरून करण्यात येईल. सहाय्यक स्तरावरून नोंदविण्यात आलेल्या नोंदींची 100% पडताळणी तलाठी यांचे मार्फत करण्यात येईल. त्यानंतर ई पीक पाहणी गाव नमुना 12 प्रतिबिंबित करण्यात येईल. शेतकरी स्तरावरील नोंद केलेली पीक पाहणी 48 तासापर्यंत मोबाईल ॲपद्वारे दुरुस्त अथवा नष्ट करू शकतील. शेतकरी स्तरावरून गाव नमुना 12 वर प्रतिबिंबित करण्यात आलेल्या ई पीक पाहणीमध्ये आवश्यक असल्यास तलाठी दुरुस्ती अथवा पीक नोंद नष्ट करतील. तलाठी यांनी नष्ट केलेली ई पीक पाहणी सहाय्यक स्तरावरून पुन्हा ई पीक पाहणी नोंद करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. सहाय्यक स्तरावरून नोंद करण्यात आलेली ई पीक पाहणी तलाठी स्तरावरून नष्ट केल्यास पुन्हा सहाय्यकांना मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन पीक नोंदणीसाठी उपलब्ध होईल. मंडळ अधिकारी मोबाईल ॲपद्वारे व्हेरिफायर म्हणून लॉग इन करतील. तलाठी यांनी दोनदा नाकारलेली सर्व पीक पाहणीच्या नोंदींची पडताळणी करून मोबाईल ॲपद्वारे नोंद करतील. यानंतर सहाय्यकांच्या मानधनाबाबत माहिती आपण जाणून घेऊया. सहाय्यक यांना ओनस प्लॉट निहाय हंगाम निहाय प्रति ओनस रुपये प्रमाणे ₹5 एवढे मानधन देण्यात येईल. गावातील किमान 60% पीक पाहणी शेतकऱ्यांकडून झाली असल्यास हे मानधन अदा करण्यात येईल. सहाय्यक यांचे मानधन हे तहसीलदार स्तरावरून सहाय्यक यांनी मोबाईल ॲपमध्ये नोंदणी करतेवेळी दिलेल्या बँक खात्यांच्या माहितीनुसार त्यांच्या बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच हंगाम संपल्यावर जमा करण्यात येईल याची नोंद घ्यावी. धन्यवाद.